20 एप्रिल रोजी विक्रमगड येथे अखंड हरिनाम सप्ताह आज विक्रमगड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सकाळी 9 वाजता हबप श्री पुष्कर गोसावी यांचे कीर्तन झाले व आज दुपारी महाप्रसाद काळ्याचं जेवण आयोजित करण्यात आलं होतं। तालुक्यातून आणि खेड्यातून हजारो लोक या महाप्रसादासाठी विक्रमगड येथे काळ्यासाठी आले होते। विक्रमगड येथे हरिनाम सप्ताहाचे हे 41वे वर्ष होते। दरवर्षी भव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होतो। हा सोहळा वैकुंठवासी सद्गुरू हबप धुंडा महाराज देगुलकर सभागृह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विक्रमगड येथे आयोजित करण्यात येतो। 13 एप्रिल ते 20 एप्रिल या दरम्यान ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते। या सप्ताहात दररोज पहाटे 4 ते 6 वाजता काकड आरती, सकाळी 8 ते 11:30 पर्यंत भजन, 12 ते 12:30 वाजता गाथा भजन, तसेच दुपारी भोजन महाप्रसाद आणि सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, सायंकाळी 6 ते 7 सामुदायिक हरिपाठ, नंतर पुन्हा भोजन महाप्रसाद आणि रात्री 9 ते 11 कीर्तन व रात्री 12 नंतर जागर भजन अशा प्रकारची दिनचर्या होती। कीर्तन करणारे कीर्तनकार हे खूप लांबून आले होते। यामध्ये हबप श्री विक्रांत पोडेकर महाराज हे आळंदीवरून आले होते, तर हबप श्री अक्षय महाराज हे साताऱ्यावरून आले होते। तसेच हबप श्री संजय जाधव महाराज व हबप श्री जगन्नाथ पाटील व कीर्तन केशरी हबप निलेश पवार महाराज यांचे कीर्तन झाले। रात्री कीर्तनात विक्रमगड तालुक्यातील लोक लांबून लोककीर्तन ऐकण्यासाठी आले होते। 19 एप्रिलला सायंकाळी 4 वाजता भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी असंख्य वारकरी या उत्साहात सामील झाले। वयोवृद्ध लोक सुद्धा आपले वय विसरून नाचू गाऊ लागले होते। या सोहळ्यामध्ये लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच उत्साहात सामील झाले होते। भव्य पालखी सोहळ्यामध्ये आमदार सुनील भुसारा यांनी उपस्थिती दाखवून या उत्साहामध्ये ते सहभागी झाले। हा उत्साह चांगल्यारीत्या कसा पार पडेल तसेच यासाठी विक्रमगडवासी आणि वारकरी संप्रदाय मंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ यांनी खूप मेहनत घेतली। न्यूज पोलीस रिपोर्टर सुनील भानुशाली, विक्रमगड।